जे सत्ताधारी होते ते करू शकले नाही, परंतु मुख्यमंत्री मी झाल्यानंतर तात्काळ त्याला मान्यता दिली. भगिनी त्यामुळे त्यांचा जो काही प्रश्न होता तो सोडवला. यामध्ये पैसे जास्त खर्च झाले तरी चालतील, परंतु भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि त्यामुळे देखील भूमिपुत्र आमच्या बरोबर आहे. ही जी गर्दी जमा झाली आहे 15 तारखेला बँड 12 वाजता 15 तारखेला तुम्हाला कळेल, 16 तारखेला त्याचा रिझल्ट येईल. 15 तारखेला भरभरून या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मतदान लोक करतील आणि 16 तारखेला फटाके फुटतील, गुलाल उधळला जाईल. मुंबई कोळी बांधवाची म्हटली जाते, हा कोळीवाडा आहे. इथून खरं तर मुंबईच्या ज्या कोळी बांधव आहेत त्यांचे प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही अनेक महत्त्वाचे काही सोडवलेत, काही राहत तेही सोडू. कोळी बांधव हा मूळ भूमिपुत्र आहे आणि मूळ भूमिपुत्राला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करेल. यापूर्वी केलंय, यापुढेही करेल. हाजी साहेब, महायुतीचे नेते ग्राउंडवर दिसतात आहेत, पण ठाकरे शाखा भेटी देताना भेटत दिसतात. तुम्ही सभा आणि थेट तुम्ही राज्यभर सभा घेत आहेत, त्यांच्या सभा सुरू नाही. रस्त्यावरचे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि मैदानात उतरून लोकांना भेटत असतो. आता शाखांमध्ये ही वेळ शाखांमध्ये बसण्याची आहे. डोर टू डोर जा, लोकांना भेटा, संवाद साधा. ही वेळ शाखेत बसण्याची नाही आहे. त्यामुळे आता मी पण घरी बसतो, तुम्ही पण शाखेत बसा. एक मुलाखत झाली त्याच्यामध्ये ते म्हणतात की 2 धुरंधर एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे बघा, आमचा कामावर विश्वास आहे. महायुतीने केलेला विकास, मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये केलेली कामं, झालेला विकास, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, देवेंद्र फडणवीसजी झाल्यानं मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या वर्षभरात केलेलं मुंबईसाठी एक काम दाखवा आणि आम्ही किती काम. मुंबई कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये देतील. महायुतीचाच विजय महापौर या ठिकाणी